गावातील सर्व मंदिरांच्या जीर्णोद्धारामध्ये सुद्धा गावच्या सगळ्या प्रमुख मंडळींबरोबर तेही एक प्रमुख होते. आणि त्याच्यामुळे लक्ष्मी मातेचं मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, हनुमान मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, अशा सगळ्या सेवेमध्येही त्यांचा मोठा सहभाग राहिला. जीर्णोद्धाराचे कार्यक्रम असतील, सप्ताहाचे होणारे कार्यक्रम असतील, त्याचबरोबर श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी केलेलं काम हे अत्यंत उल्लेखनीय राहिलेलं आहे. पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक म्हणून केलेलं काम, प्रवरा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी केलेलं काम, अशा अनेक संस्थांवरती सुद्धा ते काम करत राहिले. त्याचं कारण स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील तथा खासदार साहेब आणि महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी. आणि म्हणून एक चांगलं काम त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम असेल, धार्मिक काम असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये, सहकार, शिक्षण, अशा सर्व क्षेत्रात चांगलं काम केलं. आणि त्या सर्व कामाच्या आठवणी आजही आपल्या समोर आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 5 भावाचं हे कुटुंब. आता मी जो सर्व उल्लेख केला आणि त्यामध्ये त्यांच्या अगोदर वारलेले बंधू श्री कैलासवासी सोपानराव चंद्रभान पाटील कडू आणि इतर हे सर्व बंधू भाऊसाहेब पाटील, 5 भावाचं कुटुंब आहे. आणि एकत्र कुटुंब कशा पद्धतीनं चालवावं याचा सुद्धा एक आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला. मोठा परिवार, एवढ्या सगळ्या बंधूंची मुलं मुली, तेवढे नाते गोते, पण हे सगळंच ते सांभाळण्यामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी ठरले. आणि म्हणूनच आज आपण सर्व मंडळी त्यांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी एकत्र झालेला आहात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग जो सेवेसाठी घेतलाय तो यासाठीच आहे की मनुष्याला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मग निरोप घेत असताना पुढच्या प्रवासाला त्याला जायचंय, ज्याला आपण अनंताचा प्रवास म्हणतो. आणि हा अनंताचा प्रवास, मृत्यूनंतरचा जीवात्म्याचा प्रवास सुखकर व्हावा, जीवनाची सार्थकता व्हावी, या उद्देशानं जीवानं नेमकं काय मिळवायचंय. कारण बाकीच्या गोष्टी मिळवलेल्या त्या इथे राहतात, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. शास्त्रकार म्हणाले, धनानि भूमौ पशवश्य गोष्टे भार्याग्रहद्वारी जनस्मशाने देहशितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. ज्या ज्या वस्तू तुम्ही जिथे ठेवल्या त्या तिथे राहून जातील. पूर्वीच्या काळी बँका नव्हत्या म्हणून वर्णन केलं धनानि भूमौ. पूर्वी धन हे भूमीत ठेवलं जायचं, जमिनीत, भिंतीत, वाड्याच्या भिंतीत, अमुक दमुक तमुक अशा पद्धती होती. आणि मग धनानि भूमौ, गायी गुरं पशु हे गोठ्यात राहतील. जिव्हाळ्याची सगळी माणसं स्मशानापर्यंत येतील आणि शरीर हे चितेपर्यंत बरोबर राहील. आणि एकदा अग्नी दिला की शरीर सुद्धा तिथेच पंचतत्वामध्ये विलीन होऊन जाईल. आणि या जीवात्म्याला पुढचा प्रवास हा एकट्याला करावा लागेल, हे आम्हाला ऋषीमुनींनी आणि संतांनी ध्यानात आणून दिलेलं आहे. आणि म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे. साधूचे संगती हरी जोडे, साधूचे संगती हरी जोडे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, कोण आहे बरोबर शेवटच्या प्रवासाला. एकटा आलेला जीव पुन्हा त्याला एकट्याला जावं लागतं. मग प्रश्न असा उरतो की इथे माणसानं जगायचंय कशासाठी. येतोय, 2 दिवस राहतोय, पुन्हा रिक्त असते, त्याला जावं लागतंय. जगायचंय यासाठी या मनुष्य देहामध्ये काही गोष्टी महत्वपूर्ण त्याला करता येतात. एकतर जीवदशेचं जे बंधन आहे ते तोडून त्याला शिवस्वरूप होता येतं. देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. दुसरी गोष्ट
पुण्य सत्कर्म सेवा अशा माध्यमातून त्याला कीर्ती प्राप्त करता येते आणि त्याच पुण्याईच्या माध्यमातून त्याला सद्गतीही लाभते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. उत्तम गतीला हा जीव जातो आणि म्हणून मनुष्याला या ठिकाणी मिळवण्यासारखं काय, सोबत नेण्यासारखं काय, तर ते आहे फक्त पुण्य. म्हणजे एका माणसानं कोणी भेटलं की तो विचारायचा की मृत्यूनंतर काही धनद्रव्य सोबत नेता येईल का. त्याला आपला तो ध्यासच होता. आता माहिती तर सगळ्यांना नेता काही येत नाही. भेटेल त्याला विचारायचं, का हो निदान अशी काही सोय आहे का, थोडंफार तरी नेता येईल का, किती नेता येईल. लोक म्हणायचे अहो काहीच नेता येत नाही. रावणाची एवढी संपत्ती होती पण सांगाती कवडी गेली नाही असं तुकोबारायांनी वर्णन करून ठेवलं. कवडी बरोबर नेता येत नाही, तुम्ही काय नाही पण काहीतरी नेता येईल ना. एक समाजातला असा हुशार सुज्ञ माणूस भेटला. त्याने सांगितलं अहो तुम्ही बऱ्याच दिवसाचं हे विचारताय तर मला त्याच्यातला मार्ग सापडलेला आहे, सांगू का तुम्हाला. हो सांगा सांगा. कसं नेता येईल हे धन. म्हणे धन नेता येतं. परदेशात जे लोक जातात आपले पैसे तिथल्या पैशामध्ये त्यांना बदलून घ्यावे लागतात, करन्सी चेंज करावी लागते. भारतातला माणूस जर का अमेरिकेला गेला तर त्याला करन्सी चेंज करावी लागते. पशुपतीला दर्शनाला बरेच जण गेले. नेपाळला जरी गेलं तरी आपले पैसे बदलावे लागतात की नाही. अमेरिका वगैरे आम्हाला काय वारकऱ्यांना माहिती, नेपाळ माहिती आहे. परदेशात फॉरेन कंट्रीमध्ये कुठेही तुम्ही जाल तर करन्सी चेंज करावी लागते. तो माणूस त्या माणसाला सांगत होता तुला पैसे न्यायचेत ना सोबत तर करन्सी चेंज करावी लागेल. म्हणजे कशी चेंज करायची. अमेरिकेत जायला डॉलरमध्ये चेंज करावी लागते, तसं स्वर्गात जायला आपली संपत्ती पुण्यामध्ये चेंज करावी लागते. असलेल्या संपत्तीचं असलेल्या सामर्थ्याचं रूपांतर आपण जर काही सेवा सत्कर्मामध्ये करू शकलो. आणि म्हणून ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी नाही, त्या सेवा करण्यासाठी आहे. शरीर सेवेसाठी आहे, संपत्ती सेवेसाठी आहे. पद प्रतिष्ठा मानपान हे काही मिरवण्याच्या गोष्टी आहे. आणि मिरवण्यानं त्यातून सार्थक काय होतं. म्हणून समाजातली आपल्यासारखी सुज्ञ माणसं जे जे मिळालंय त्यातून काही चांगली सेवा करतात, सत्कर्म करतात आणि तेच माणसाच्या सोबत येतं. कर्मानुगो गच्छती जीव एका. पण तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला आज प्रार्थना यासाठी केली की देवा आम्हाला कळून चुकलंय, संपत्ती बरोबर येणार नाही पण तुझी भक्ती मात्र सोबत येते, त्या भक्तीतलं पुण्य सोबत येतं. आणि म्हणून या संसारामध्ये वाटचाल करताना एक धोका आहे. या प्रपंचात आणि या सगळ्या व्यापात मनुष्य गुंतत चालला की त्याला हळूहळू देवाचा, धर्माचा, संस्कृतीचा आणि बऱ्याच सेवा कार्यांचा विसर पडतो. कारण संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो विठाला विठाला विठाला. कीर्तन म्हणलं का दोन महाराजांचं काम एकाच टायमाला असतं.
एक कीर्तनकार महाराज आणि दुसरे आचारी महाराज. तेव्हा इकडं मिक्सर चालू आहे आणि तिकडं एक मिक्सर चालू झालाय. एवढाच घोटाळा आहे, बाकी काय नाही. मी विचारपूस करून माहिती घेतली, काय माहिती नेमकं काय अडचण आहे. तर दोन्ही महाराजांचं शेवटी काम तितकंच महत्वाचं आहे. या महाराजांनी किती 2 तास घसात आणला, पण त्या महाराजांनी जर त्यांचं काम तिकडे केलं नाही तर भोजन कसं मिळणार. विठाला 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 तुझी भक्ती सोबत नेता येते. आणि म्हणून या संसारामध्ये आम्हाला तुझा विसर पडण्याची भीती वाटते. कारण असं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये जसजसा तो वाटचाल करतो अनेक प्रकारचे व्याप उपाधी त्याला जोडल्या जातात आणि त्या उपाधीमध्ये कधी विसर पडला हेही कळत नाही. जीवनामध्ये आपण सुद्धा याचा अनुभव घेत राहतो. खूप जिव्हाळ्याचे पाहुणे असतात, पण कधी कधी 2 वर्ष त्यांच्याकडे जाणं होत नाही. प्रेम कमी झालं असा अर्थ नाही, पण त्या व्यापातून सवडच मिळाली नाही. म्हणजे काही का होईना, कोणत्या कारणाने होईना, पण तो 2 वर्षाचा वियोग होतो. तुमच्या वतीनं तुम्ही त्याला वियोग म्हणाल, पण ते त्याला विसर म्हणतील. विसरले हो पाहुणे, आम्हाला आलेच नाही 2 वर्षामध्ये. आणि म्हणून देवा, या संसारामध्ये धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून हे सगळं आमच्या अवतीभोवती आहे. आणि या अवतीभोवतीच्या प्रपंचामध्ये आम्हाला तुझा विसर पडू नये अशी आमची तुझ्याकडे प्रार्थना आहे. अभंगाचं पहिलं चरण. हे चिदान दे ग देवा, 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 हे चिदान विसरण भावा, तुझा विसरण भावा, हे चिदान दे ग देवा, तुझा विसरण भावा, विसरण भावा, तुझा विसरण भावा. हे चिदान दे ग देवा, तुझा विसर न भावा. हे देवा, तुझा विसर होऊ देऊ नको. आता इथे 2 प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे देव म्हणजे काय, हा एक महत्वाचा प्रश्न, आणि त्याचा उलगडा केल्याशिवाय या अभंगाचा अर्थ लागत नाही. आणि देवाचा विसर होऊ नये म्हणजे नेमकं काय होऊ नये. मला वाटतं या 2 मुद्द्याचा विचार केला तरी आजची कीर्तन सेवा आपल्याला परिपूर्ण करता येईल.
देव म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देणं हे कोणाला शक्य नाही. माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याला तर ते कधीच शक्य नाही. कारण वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैस. वेदालाही जे कळत नाही, शेष नारायण देखील ज्याचं स्तवन करताना थकतो, मग काय आहे परमात्मा. आता एक साधारण आपल्या अल्पबुद्धीनं आपण असं समजून घेऊ, देव म्हणजे निर्गुण स्वरूप आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरघुराय. कणाकणात तो व्यापलेला आहे, सर्वांतर्यामी आहे. तसाच तो सगुण स्वरूपही आहे. राम, कृष्ण, विठ्ठल, शिव, शक्ती, गणेश अशा सर्व रूपात तोच आहे. दुसरी गोष्ट, आपली संस्कृती असं सांगते, आईच्या वडिलांच्या रूपात सुद्धा तोच आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. गुरूंच्या रूपात सुद्धा देव आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पिढ्यानपिढ्या आपण हे म्हणत आलो, गुरु म्हणजे ब्रह्मदेव, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजे भगवान शंकर. ब्रह्मदेव का आहेत तर साधकाला, शिष्याला एक विचारांच्या द्वारा नवा जन्म देतात. ब्रह्मदेव हे उत्पत्ती करणारे आहे. एक नवं जीवन गुरूंच्या पासून आपल्याला प्राप्त होतं, दिशा मिळते, म्हणून गुरु ब्रह्मदेव आहे. गुरु विष्णू का आहेत तर विष्णू हे सांभाळण्याचं काम करतात. संत सुद्धा, सद्गुरू सुद्धा या समाजाला, साधकांना सांभाळतात. सांभाळ अनेक पद्धतीनं असतो. वस्त्र प्रावरण देऊन सांभाळ, भौतिक गरजा पूर्ण करून सांभाळ, पण त्याहीपेक्षा मोठा सांभाळ विचार आणि संस्कार देऊन सांभाळ करणं. सांभाळिले 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 अनाथा तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती, भय निरसली खंती, भय निरसले खंती, भय निरसले खंती, भय निरसले खंती, भय निरसले खंती. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, भय निरसली खंती, भय निरसली तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती, भय निरसले खंती, भय निरसले तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. म्हणून गुरु विष्णूचंही काम करतात, सांभाळतात. गुरु शंकर स्वरूपही आहेत. शंकर हे काही वाईट असेल त्याचा नाश करतात. आपल्याला माहिती आहे, महादेव हे त्रिलोचन आहेत, म्हणजे त्यांना 3 डोळे आहेत आणि तिसरा नयन त्यांनी उघडला की जे वाईट आहे त्याचा ते नाश करतात. गुरु हे आपल्यातील वाईट विचार, विकार हे कसे संपतील यासाठी संत प्रयत्न करतात. जे खळाची व्यंकटी सांडो असं संत म्हणतात. अर्थलोपाली पुराणे, अर्थलोपाली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, नाच केला शब्द ज्ञाने, आ विषय लोभिमाने, आ विषय लोभिमाने, साधने बुडविले, आ संताचे आर
नास केला शब्द ज्ञाने, विषय लोभी बने साधने ही बुडविली. असं जिथं जिथं काही वाईट घडतंय, शास्त्राचा विसर पडू लागतोय, विषयाचा लोभ वाढतोय, आणि अशा वेळेला संत काय करतात? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. गुरु म्हणजेच देव, आई वडील म्हणजे देव, त्याचबरोबर ग्रंथ म्हणजेही देव. आता उद्या गणपती बसताय आणि अथर्व शीर्षामध्ये गणपतीला वाङ्मय स्वरूप म्हटलेलं आहे. गणपती कोणकोणत्या रूपात आहे ते ऋषी असं म्हणतात. त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयः, त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममयः, त्वम भूमिरापो नलो निलो नभः, त्वम चत्वारी वाक्पदानी इत्यादी. त्वम वाङ्मयस एवढ्या मुद्द्यापुरतं बोलायचं. वाङ्मय स्वरूप देव आहे. शब्द ब्रह्म म्हटलेला आहे. शब्द हे ब्रह्मस्वरूप आहे. पण देव म्हणजे काय हे आपण पाहतोय. सगुण आहे, निर्गुण आहे, आई आहे, वडील आहे, गुरु आहे, संत आहे, ग्रंथ आहे. त्याचबरोबर धर्म म्हणजेही देव आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्म म्हणजे देव आहे. त्याचबरोबर पशु पक्षी आणि हे सगळे मानव म्हणजेही देव आहेत. मला वाटतं हा देव आपल्याला समजून घ्यावा लागेल संत विचारातून. ज्ञानोबारायांना विचारलं, महाराज तुमच्या हिंदू धर्मामध्ये एवढे देव कसे हो? ही अंधश्रद्धा नाही वाटत तुम्हाला? माऊली म्हणाले, अहो हा हिंदू धर्म समजून घ्या म्हणजे कळेल. एवढे देव म्हणजे म्हणे किती देव तुमच्याकडे? माऊली म्हणाले, तुम्हाला अजून सर्व देव समजलेले नाहीत. तुम्ही जेवढे पाहताय त्याच्यापेक्षा अजून देव आमचे आहेत. कोण कोण आहेत? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. जे जे भेटे भूत, जेवढे प्राणी मात्र जीव मात्र ते देव स्वरूप आहे. म्हणून पैठणला जेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई ही संत मंडळी शुद्धीपत्र घेण्यासाठी दक्षिण काशी पैठणला गेले आणि विनंती केली, त्यावेळेला शुद्धीपत्र सोडा पण त्यांची टिंगलटवाळीच जास्त झाली. एका विद्वानानं विचारलं, अरे काय रे, नाव काय तुझं बाळ? म्हणे माझं नाव ज्ञानेश्वर आहे. काय मोठं नाव सांगतोय म्हणे फुशारकीनं ज्ञानेश्वर. आमच्या या गोदावरीवरून पैठण गावामध्ये पाणी वाहणारा एक रेडा आहे म्हणे, रेडा, आणि त्याच्या पाठीवर पखाल असते. आता हे शब्द थोडे कालबाह्य झाले. मोटर आली, पाईपलाईन आली, पखालीचा संबंध काय, मोटाचा संबंध काय? आणि म्हणून पखाल म्हणजे कातड्याचं पाणी वाहण्यासाठी बनवलेलं एक साधन, आणि ते पशुच्या पाठीवर टाकून त्याच्यातून पाणी व्हायचं. तो पखालीचा रेडा, त्याचंही नाव ज्ञानेश्वर आहे. माऊली म्हणाले, आपण माझी तुलना बरोबर केली. रेडा आणि मी वेगळा नाहीये, म्हणून त्याचं नाव ज्ञानेश्वर असेल आणि माझं नाव ज्ञानेश्वर असेल, हा जर योगायोग असेल तर तो सत्य आहे. त्याच्यात फरक काही नाही, कारण शरीरानं आम्ही वेगळे आहोत, पण त्याच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा समान आहे. बोलणारे टिंगल म्हणून बोलत होते, द्वेष म्हणून बोलत होते, पण दिलेलं उत्तर हे वेदांत शास्त्रातून होतं. मला वाटतं समोरच्याची पायरी घसरली तरी आपली पायरी कशी घसरू देऊ नये याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. समोरची माणसं काय वागतील हे त्यांच्या स्वाधीन आहे, पण आपल्या वागण्याचा, बोलण्याचा दर्जा आपण कसा सांभाळायचा हे आपल्या हातात आहे. विठाला 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 माऊलींनी उत्तर दिलं ते मात्र शास्त्रातून दिलं, आणि ते बोलत होते ते मात्र द्वेषातून होतं. शास्त्रातून उत्तर दिलं. वर आहे माऊली, थोडस इकडे व्हा तुम्ही, तिथे थांबा, इकडे तिकडे जाऊ नका. आमचे चांगले साऊंडवाले आहेत आमचे माऊली. या स्वराचा बेस कमी करा, म्हणजे तो समजत नाहीये स्वर. थोडा बेस कमी करा.
थोडा वाढवा, बेस कमी करा, आवाज नका कमी करू. त्यातला जो बेस आहे हा बरोबर आहे. आता कन्फ्युजन ठेवू नका, आहे बरोबर आहे, नाही अजिबात काही नका ठेवू. आता माझ्याकडेच लक्ष द्या. विठाला 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 वेळ तरी किती असतो आपल्याला? सगळा तासभराचा वेळ आहे आणि त्यामुळे तो एकाग्रतेनं देणं ही सगळी आपली सर्वांची जबाबदारी आहे. श्रोता, वक्ता, गाता, उभा राहता सगळ्यांवरती जबाबदारी आहे. कार्यक्रमाचा आनंद वाढवणं ही आपली सर्वांची जबाबदारी. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठाल. काय सांगत होतो मी? माऊलींचं उदाहरण. हे बरं झालं भाऊ, तुम्ही आठवण मला चांगली करून. एका ठिकाणी असंच झालं, कीर्तनात थोडा विषयांतर झालं, मग मी विचारलं त्यांना काय सांगत होतो, ते म्हणले कीर्तन. अरे म्हणलं हे तर कॉमन उत्तर झालं, मला जरा स्पेसिफिक उत्तर पाहिजे. आणि म्हणून माऊलींचं उदाहरण मी आपल्या पुढे मांडत होतो की माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी कतया आम्हा नाही. रेड्यात आणि माझ्यात आत्मस्वरूपानं कोणताही बदल नाही. म्हणून देव कोण आहे? तर हे सगळे प्राणी मात्र, मनुष्यासह सर्व जीव मात्र जे आहे ते देवस्वरूपच आहे. मला वाटतं ही जर देवत्वाची व्याख्या अवघ्या जगाला कळाली तर जगातले सगळे प्रश्नच मिटतील ना. सर्व एकच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना रेडा सुद्धा आपल्या स्वरूपाचा वाटतो आणि आम्हाला मात्र हा वेगळा, तो वेगळा, मी मोठा, तो लहान, मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ, असं सतत जे वाटत राहतं, हा जो भेदभाव आहे, खरं म्हणजे आपल्या संतांनी हा भेदभाव समाजातला गेला पाहिजे यासाठी मोठं काम केलं. तुकाराम महाराज म्हणाले, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि म्हणून पहिल्यांदा देव समजला म्हणजे देवाचा विसर पडू नये हे समजेल. अभंगासाठी बोलतो, हे चिदान देगा देवा तुझा हा विसर न व्हावा. आता बरेच मुद्दे मांडता येतील, परंतु विस्तार वाढत जाईल, आपल्याला विषयाची मिळवणी करावी लागते. आणि म्हणून एवढ्याच मुद्द्यांचा विचार केला तरी पुरे होईल. देव म्हणजे काय? तर जो निर्गुण स्वरूप आहे, जो मंदिरात मूर्ती रूपात आहे, तोही देव आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, देवा तुझा विसर पडू देऊ नको. म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या देवाची आणि देवाच्या भक्तीचा विसर कधी पडू नये. पहिली गोष्ट, आपण देवदर्शन करावं, योग्य वेळी देवाचे उत्सव साजरे करावे, आपण अभिषेक घालावा, नैवेद्य दाखवावा, पूजा करावी, आरती करावी, आणि हे आपण सगळेजण करतोच, ही आपली जबाबदारी आहे. तो पहिला देव. दुसरा देव मी आपल्याला सांगितलं होता आई वडिलांच्या रूपातला, कारण शास्त्रच तसं आहे की मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. आई आणि वडील हे साक्षात देव आहेत. मग तुझा विसर न व्हावा असं तुकाराम महाराज म्हणतात. तिथे तेही आले की आई वडिलांचा आम्हाला विसर पडू नये. नाहीतर महाराजांनी धोका सांगितलेला आहे, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी. म्हणून आई वडिलांचा विसर जिथे जिथे पडला तिथे तिथे जीवन उद्ध्वस्त झालं आणि माणसांना खऱ्या अर्थानं जीवनामध्ये दुःखाला सामोरं जावं लागलं. कौरव आणि आई वडील एकत्र राहत होते, पण कौरवांना आई वडिलांचं कधी आठवण नव्हती.
किंबहुना आईवडिलांचं ऐकलंच पाहिजे असं काही बंधन नव्हतं. उर्मटपणा होता. कौरव म्हणजे कशाचं प्रतीक आहे हो? माणसंच आहे ना. पण उद्धटपणा, उर्मटपणा, अहंकार, हिंसा या सगळ्याचं प्रतीक म्हणजे कौरव आहे. आणि नम्रता, सद्गुण, सेवाभाव, भक्तिभाव या सर्वांचं प्रतीक म्हणजे पांडव आहे. विठाला 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 आपल्या प्रवरा परिसर, राहता तालुका, नगर जिल्ह्यासह राज्याचे नेते आणि राज्याचं भूषण असलेले आपले सर्वांचे आदरणीय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं आगमन झालंय. टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. साहेबांचं मनपूर्वक आपण या ठिकाणी अभिनंदनही करतोय. आपल्या प्रवरा परिसराला, या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं आनंद झाला की साहेबांना विधानसभेमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून पुन्हा एकदा अत्यंत मोठी जबाबदारी मिळाली आणि मोठं काम त्यांच्या हातून पूर्वीही झालेलं आहे. याही जबाबदारीमध्ये चांगलं मोठं काम व्हावं या आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सद्भावना आहे. विठाला 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 विठ्ठल 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 आदरणीय नामदार साहेब हे थांबणार आहेत. आपल्याला कल्पना आहे की सन्माननीय भाऊसाहेब पाटील, कैलासवासी भाऊसाहेब पाटील कडू यांचे आणि साहेबांचे स्नेहसंबंध मी सुरुवातीला म्हणालो. खासदार साहेबांच्या पासून आज नामदार साहेब आहेत आणि त्यांनी मोठं काम या परिवारासोबत, या परिसरासाठी केलं. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, पद्मश्री विखे पाटील कारखान्यामध्ये, प्रवरा बँकेमध्ये, अशा सर्व ठिकाणी एक चांगलं काम आणि आपल्या प्रवरा परिसराचं ते खऱ्या अर्थानं भूषण होते. आणि म्हणून आज मोठा व्याप असताना सुद्धा आदरणीय साहेब हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. साहेबांसोबत सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहिली. मी त्या सर्वांनाच धन्यवाद देतो. विठाला आल्याबरोबर मी त्यांना विचारलं, म्हणलं काही घाई आहे का, तसं सांगा. पण साहेबांनी सांगितलं की नाही, वेळ काढून आलेलो आहे, थांबणार आहे. थांबणार म्हणजे आपण लावून धरावं असा त्याचा अर्थ नाही. त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की मी थांबणार आहे, पण आपली जबाबदारी आहे त्यांचा वेळ काळ पाहून. आणि तसंही 10 वाजता आपण बरोबर सुरू केलं, 11:30 वाजत आले. आता होईल तेवढं लवकरात लवकर अभंगाची मिळवणी करून आपल्याला थांबायचं. पण खरं म्हणजे मी साहेब आपलं धन्यवाद व्यक्त करतो की पद्मभूषण स्वर्गीय खासदार साहेबांच्या पाठीशी आपणही देवधर्म असेल, सामाजिक कामं असतील, संस्थात्मक कामं असतील, सगळ्या कामामध्ये कसोशीनं वेळ देऊन
आपण नेहमी त्या त्या कामाला न्याय देता. मग आमचा लोणीचा सप्ताह असेल, परिसरातले धार्मिक कार्यक्रम असतील, मी धार्मिक कार्यक्रमापुरतं बोलतो की त्याही ठिकाणी साहेब हे आवर्जून येतात, थांबतात. आदरणीय वहिनी साहेब असतील, साहेब असतील, दादा असतील, वेळ देतात. आणि मला वाटतं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून हीच खरी जीवनाची एक कसरत असते. आपल्याला सर्व पातळीवर यशस्वीपणे काम करायचं म्हणजे ते सहजासहजी होत नाही. त्याच्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, खूप काही त्यागही करावा लागतो. विठाला 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 विठाला. मी आपल्याला सांगत होतो की देवाचा विसर पडू नये म्हणजे काय. तर देव म्हणजे जसा मंदिरात आहे तसाच तो आईवडिलांच्या रूपात आहे. आणि म्हणून देवाचा विसर पडू नये म्हणजे आईवडिलांचा विसर पडू नये. आईवडिलांची सेवा घडावी. पांडवांचं सर्वस्व गेलं होतं, पण पुन्हा पांडव हे सन्मानानं उभे राहिले आणि आजपर्यंत त्यांची कीर्ती टिकून राहिली. त्याचं कारण पांडवांनी आईची केलेली सेवा, पांडवांनी संतांची केलेली सेवा, पांडवांनी सत्याची धरलेली कास. आणि त्याचा परिणाम असा झाला की आजही त्यांचा नावलौकिक अबाधित आहे. आणि म्हणून तुझा विसर न व्हावा आम्हाला सुद्धा. मी नेहमी म्हणतो की आईवडिलांची सेवा ही फार अवघड नसते. मी तुलनात्मक सांगत असतो की आपल्या घरात नातवंड आहे, त्या नातवंडांना कपडे घ्यायचे म्हटलं आणि घरातल्या म्हातारीला घ्यायचे म्हटलं तर कोणाचे महागात जातात तो जास्त? नातवंडांचे कपडे महागात जातात. छोटे छोट्या बाळांना विधभर चड्डी घ्यायची म्हटलं तर 2000 आणि 3000 रुपये किंमत त्या मॉलमध्ये. आजही 200-300 रुपयात चांगलं धोतर येतं साहेब आमच्या म्हाताऱ्या माणसांना. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जुन्या पिढीचा मेंटेनन्स फार नाही आहे आणि खर्चही फार नाही आहे. फक्त त्यांना आपल्या आपुलकीचे 2 शब्द हवे असतात, प्रेमाचे 2 शब्द हवे असतात. या भाऊ आदरणीय आपले सर्वांचे स्नेही रावसाहेबजी मस्के पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही मी धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला. आणि म्हणून आई वडिलांचा विसर जिथे पडला तिथे कुठे ना कुठे काही ना काही त्याचं दुःख भोगावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो घडला त्याचं कारण त्यांना देव, धर्म, आई वडील आणि संस्कृतीचा कधी विसर पडलेला त्यांच्या चरित्रामध्ये दिसत नाही. अखंड आईच्या आज्ञेचं पालन, आईची सेवा त्यांनी केली आणि त्याच्यामुळे एक अत्यंत यशस्वी अशा स्वरूपाचं स्वराज्य. बरं, राज्य मिळालं यात नवल नाही, राजवटिया येऊनच गेल्यात, अनेक राज्य आली गेली, पण त्यांचा नावलौकिक आजपर्यंत राहिला, सत्कीर्ती मागे शिल्लक राहिली. राज्य अनेक राजांना मिळालं, औरंगजेबालाही मिळालं, पण त्यानं बापालाच कैदेत टाकलं, भावांचा वध केला. मला असं वाटतं ही संस्कृती कधीही जगाला मान्य होत नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती मान्य होते. या साहेब आदरणीय माजी मंत्री अण्णासाहेबजी मस्के पाटील साहेब हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनाही मी धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला. रावसाहेब भाऊंना विनंती, आपण कृपया वर बसायचे. आदरणीय अण्णासाहेबजी मस्के पाटील हेही विराजमान होत आहेत. बसा बसा. विठाला 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 विठाला. मी आपल्याला सांगत होतो एक एक व्याख्या. देव म्हणजे ग्रंथ आहे. ग्रंथांचा आणि तत्वज्ञानाचा विसर पडणं ही सुद्धा समाजाची हानी आहे. आणि म्हणून आपण ग्रंथ जपतो आणि ते विचार समाजामध्ये सतत देण्याचा प्रयत्न आपल्या संस्कृतीमध्ये होतो. आपल्याकडे उपनिषद आहे, गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे, वेद आहे, रामायण, महाभारत आणि आपल्या संतांनी केलेले महान ग्रंथ.
ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, सकल संतांचे अभंग, ही सगळी ग्रंथसंपदा आपल्याला विचार प्रदान करते. एका विद्वानानं असं म्हटलेलं आहे की तुम्हाला 4-2 वर्ष समाजाची काळजी वाटत असेल तर तुम्ही धान्य पिकवा. तुम्हाला 100-1 वर्ष समाजाला सुखी ठेवायचं असेल तर भरपूर झाडी वनराई लावा. आणि तुम्हाला हजारो वर्ष समाजाला सुखी ठेवायचं असेल तर सद्विचारांची पेरणी करा. मला वाटतं अनेक पिढ्या सुद्धा माणसांच्या चांगल्या केव्हा जगतात, ज्या वेळेला त्या कुटुंबामध्ये सद्विचार टिकून राहतो, सदाचार टिकून राहतो. सदाचार आणि सद्विचार ढासळला की कुटुंबाची पुढची वाटचाल सुद्धा दिशाहीन होते. हे आपल्याला वेगळं सांगायला नको, अनेक ठिकाणी आपण त्याची उदाहरणं पाहतो. आणि म्हणून सांगण्याचा भाव इतकाच आहे की आपल्याला ग्रंथांचा विसर पडू नये. मला वाटतं ग्रंथांचा आदर किती ठेवावा हे मी नेहमी म्हणतो, शीख धर्माकडून शिकावं. गुरुद्वारामध्ये मूर्ती नाही आहे पण ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथाला ते गुरु ग्रंथ साहिब असं म्हणताय. ग्रंथ हाच देव आहे आणि ग्रंथासाठी एवढी गुरुद्वारा आहे, त्याच्या दर्शनाला लोक जात आहेत. की आम्हाला आमच्या सद्गुरूंनी दिलेला विचार महत्वाचा आहे आणि त्या विचाराशी आम्ही बांधील राहू, हे नमन करून शीख धर्माचा प्रत्येक माणूस तिथे विनम्र होतो, दर्शन करतो. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी एकदा त्यांच्या कीर्तनामध्ये एक प्रसंग सांगितला होता. म्हणाले, जर्मनीतला एक माणूस पुणे विद्यापीठामध्ये मराठी संस्कृत भाषेचं शिक्षण घेण्यासाठी आला. संस्कृत, मराठी, हिंदी. साधारण कालावधी तो 1930-35चा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळ आहे. आणि नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलेलं उदाहरण आहे. जर्मनीतून आलेला तो माणूस बरीच वर्ष पुण्यामध्ये राहिला. विद्यापीठामध्ये त्यानं भारतीय भाषेंचा अभ्यास केला, भारतीय ग्रंथांचा अभ्यास केला. त्यात मराठी भाषा आणि ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा याचाही त्यानं काही अभ्यास केला. आणि जेव्हा तो परत जाणार होता काही वर्षांच्या त्याच्या अध्ययनानंतर, तो आळंदीला आला, माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथातून त्यानं काढलेले काही महत्वाचे विषय जर्मन भाषेमध्ये भाषांतरित केलेले, अशी ती एक वही आणि मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथ हे त्यानं एका वस्त्रात बांधले. आणि तो ग्रंथ डोक्यावर घेऊन त्यानं मंदिराला एक प्रदक्षिणा केली. जर्मन माणूस हे करतोय म्हटल्यावर सगळे वारकरी सुद्धा अचंबित राहिले. आणि मग त्याला कुणीतरी विचारणा केली सुज्ञ माणसानं की तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, जर्मनीतून आलेला आहात, आणि हा ग्रंथ डोक्यावर घेऊन या मंदिराला प्रदक्षिणा का केली? त्याने सांगितलं, मी अनेक ग्रंथ वाचले, अनेक ठिकाणचा अभ्यास केला, पण या मराठी वाङ्मयात आणि संत वाङ्मयामध्ये जो आशय, जी समाजाला दिलेली शिकवणूक, जी उदारता, व्यापकता, ती मला कुठेही दिसली नाही. आणि म्हणून हा ग्रंथ डोक्यावर घेण्याच्या पात्रतेचा आहे, तो अन्य कुठे ठेवण्याच्या पात्रतेचा आहे. मला वाटतं भारतीय आणि महाराष्ट्रीयन विचारांचा एवढा मोठा गौरव आणखी कोणता असू शकतो? पण आपलं वेगळं आहे. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. कधी कधी दुर्भाग्य असं असतं, आमच्या घरात एखादं मयत होतं आणि त्या दहाव्याला ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचं असतं, ज्ञानेश्वरी दुसरी कुणा आणावी लागते. मी स्पष्टपणे सांगत असतो की याच्यासारखं मोठं दारिद्र्य नाही. मला जर दरिद्री माणसाची व्याख्या कोणी विचारली तर आई किंवा बापाच्या दहाव्याला जर का ज्ञानेश्वरी दुसऱ्याच्या घरातून आणावी लागली, तेच कुटुंब दरिद्री. विठाला 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 विठाला. ज्या माऊलींनी या मराठी भाषेमध्ये वाङ्मय, निदान दर्शनाला तरी आपल्या घरात असू नये का? म्हणून बरीच कुटुंब आपल्यासारखी सात्विक आहे की जिथे या पोथ्या पुराणाची परंपरा जपलेली आहे. इथे नामदार साहेब बसलेले आहेत, पद्मश्रींपासून पोथी चालू आहे घरामध्ये, ती आजपर्यंत चालू आहे. काही गोष्टी ज्या आपण म्हणतो की प्रयत्न तर लागतात पण काही आशीर्वादही लागतात, आणि त्या आशीर्वाद सतत घेत राहावे लागतात. त्याचं एक आदर्श उदाहरण आपल्या समोर आहे. विसर पडू नये हाच विषय आहे आजच्या अभंगाचा. आणि म्हणून ग्रंथाचा विसर आम्हाला पडू नये. ज्ञानेश्वरी, एका घरी गेलो,
त्यांनी ज्ञानेश्वरी दाखवली, म्हणले महाराज वडिलांच्या हातची आहे. अहो त्या गाठी लवकर सुटे ना कापडाच्या. मला कळलं की वडिलाच्याच हातची आहे. आणि मग म्हटलं अहो हे कधी सोडली होती की नाही? म्हणे आमचे वडील पारायण करायचे, त्याच्यानंतर काही सोडणंच झालं नाही. मला वाटतं असंही आपल्याला करता येणार नाही. आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात, आपण आपापल्या घराण्याच्या परंपरा जपलेल्या आहे आणि त्या जपाव्याच लागतील. कारण आपण फक्त अन्न वस्त्र निवाऱ्यावर जगू शकत नाही, फक्त ऑक्सिजनवर जगू शकत नाही, तर आपल्याला जगण्यासाठी आणि आदर्श जीवन जगण्यासाठी सद्विचार लागतो. तो ग्रंथ आम्हाला देतात. आणि म्हणून तुकाराम महाराज तर म्हणतात, आमच्या घरी हेच मोठं धन आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे युवा स्नेही सन्माननीय सिद्धार्थजी मुरकुटे, युवराजजी थोरात हेही आलेत, त्यांनाही धन्यवाद. आता तुम्ही सगळे आले म्हणजे मला सिग्नलच आहे हा कीर्तन संपवायचा, त्याच्यामुळे मी संपवणारच आहे. परंतु अभंगाचा सारांश सांगून मी संपवतोय, कारण वेळ झालेला आहे. तेव्हा देव म्हणजे काय? जो सगुण निर्गुण स्वरूप आहे, जो सर्वांच्याच रूपात आहे, मग समाजाच्याही रूपात आहे, त्या समाजाचा विसर पडू नये. ग्रंथाच्या रूपात आहे, ग्रंथाचा विसर पडू नये. मी आपल्याला सांगू जरा, संप्रदायाच्या पातळीवर येऊन बोलतो. संप्रदाय असं म्हणतो की टाळ आणि मृदंग सुद्धा देव आहे. आपल्याकडे अभंग म्हटला जातो, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी आणि विठ्ठल तोंडी उच्चार. म्हणून टाळ पखवाजाचा सुद्धा विसर पडू नये. आपल्या पाथरे गावामध्ये चांगलं भजन चालतं. आमचे मामा बसलेत, साहेबराव पाटील बसलेत, बरीच भजनी मंडळी आमची गावची तरुण मंडळी आहेत, गावोगावची भजनी मंडळी आहे. मी तर नेहमी म्हणतो की बऱ्याच शिकल्या सवरलेल्या लोकांना असं कधी कधी वाटतं हे टाळ पखवाज नाही वाजले तर काय होईल, परंतु हे टाळ पखवाज वाजत राहणं गरजेचं आहे. त्याचं कारण ते आमच्या सद्भावना जागवतात. मी आपल्याला जरा थोडंसं एक विचार आपल्या पुढे मांडतो. डीजे वाजवल्यावर कधी देव आठवतो का? डीजे वाजल्यावर देव आठवत नाही. डीजे वाजल्यावर माणसं आणखी बेफाम होतात, बेछूट होतात, हिंसक होतात. आणि म्हणून कधी कधी डीजेच्या पुढे नाचणारा मुलगा जर त्याला बाप आणायला गेला तर तो काय करील त्याचा नेम नाही. हल्ली अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे डीजेनं आसुरी भावना वाढतात असं माझं स्वतःचं मत आहे, आणि टाळ पखवाजानं दैवी भावना वाढतात. नास्तिक माणूस सुद्धा टाळ पखवाजाचा आवाज कानावर आला की देवाला हात जोडतो. हीच त्याची ताकद आहे. विठाला 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 विठाला. समाज जो आज कुटुंब व्यवस्था अजूनही टिकून आहे, समाज व्यवस्था अजूनही टिकून आहे, त्याचं कारण हे ग्रंथ आहेत, ही भक्ती आहे, आणि ही आपल्या वाडवडिलांनी दिलेली, साधू संतांनी दिलेली आदर्श अशी भक्तीची परंपरा आहे. आणि या सगळ्याचाच कुठेतरी आम्हाला विसर पडू नये असं तुकोबारायांना वाटतं. म्हणून महाराज प्रार्थना करतायत, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा. तुझा विसरण गायन आवनी, गुण गायन आवनी. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवनी, गुण गायन विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार
कुमारी विठोबा रखुमाई हो पार कुमारी विठोबा जय जय विठोबा कुमारी विठोबा रखुमाई पार कुमारी विठोबा रखुमाई पार कुमारी विठोबा रखुमाई विठोबा दानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा आपल्याला आटोपती घ्यायची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गुण गायी ना बडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तेव्हा आम्हाला मुक्ती नको पण सत्संगती दे, कारण आपल्याला माहिती आहे जीवन हे योग्य किंवा अयोग्य जे ठरतं ते संगतीवर ठरतं. मला असं वाटतं की आपल्याकडे लग्न जुळवताना एकमेकांची माहिती घेण्याची पद्धती आहे आणि घ्यावी लागते दोन्ही परिवाराची. तर मला वाटतं फक्त मुलाची माहिती घ्यायची, तर मुलाची माहिती नाही मिळाली तरी चालेल, मुलाचे मित्र कोण एवढे जरी कळलं तरी त्याच्यात सगळं आलं, सगळं इत्यंभूत आलं. कारण संगती संग दोषा, संगतीवरनं कळतं. हा मुलगा कधी मध्ये कीर्तनाला जातो एवढं जरी कळलं तर लग्न जमवायला काही हरकत नाही. पण मुलगा संध्याकाळी घरीच लवकर येत नाही असं जर का कळलं तर माणसं जरा थांबून घेतात. ते म्हणतात जरा थांबा नंतर सांगतो. आणि म्हणून पतन उद्धार संघाचा महिमा. जीवन फार सुंदर आहे हो. जीवन हे वाया घालवावं असं नाहीये. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. याच जीवनामध्ये आपल्याला पुण्य करता येतं, ज्ञान मिळवता येतं, धनप्राप्ती करता येते, माणसाला स्वतःचं जीवन अत्यंत श्रेष्ठ बनवता येतं, आनंदही घेता येतो. लोक म्हणतात की सुख नाही कोठे आली या संसारी, पण हे कोणासाठी आहे? ज्याला सुख घेण्याची कला माहिती नाही आहे. ते श्री श्री रविशंकरजी महाराज आहेत, त्यांच्या संप्रदायालाच नाव आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. मला वाटतं जीवन जगण्याची कला ज्यांना समजली, आणि ते ज्ञानेश्वरीच सांगितलंय, तेच गाथेत सांगितलंय. तुम्ही वडीलधाऱ्यांशी आदरभावानं वागा, समवयस्कांशी प्रेमानं वागा, लहानांशी वात्सल्य भाव ठेवा, देवळात गेल्यावर भक्तिभाव ठेवा. अशा काही गोष्टी आपल्याकडे जर असल्या, मला वाटतं आपल्याकडे भाव असतात पण जरा वेगळे असतात ज्याची गरज नाही. द्वेष भाव, मत्सर भाव, अहम भाव, हे नको ते भाव आपल्याला आपण का आपल्याकडे घेतले. एक ध्यानात ठेवा, आपलाही भाव हळूहळू कमी झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही किती गोंजाराल स्वतःच्या दोषाला, तरी दोष हे माणसाला कधी श्रेष्ठ बनवत नाही. काही माणसं या जगामध्ये अहंकारच सोडत नाही, शेवटी बाजूला पडतात. आणि म्हणून अहमभाव चालत नाही. प्रेमभाव लागतो, आदरभाव लागतो, भक्तिभाव लागतो, वात्सल्य भाव लागतो. आणि हे सगळे भाव आपल्याला विकसित करावे लागतात. याचंच नाव आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. ही जीवन जगण्याची कला आहे. आणि म्हणून दोषांना गोंजारच जर आपण जगलो, आपणही दुःखी राहू आणि आपल्या भोवतालच्या लोकांनाही आपण दुःखी करू. परमार्थ कशासाठी आहे? इतरांचे दोष दाखवण्यासाठी नाही. परमार्थ हा स्वदोष दर्शनासाठी आहे. मला माझेच दोष काय आहेत हे समजायला हवं, आणि मला हळूहळू ते कसे निवृत्त करायचे. आणि शेवटी आपण माणसं आहोत. माणसाला एक प्रवास आहे, हळूहळूच त्याला हा प्रवास करावा लागेल. पण स्वदोषाचं दर्शन पहिल्यांदा एकदा घडलं आणि त्यातून मला आता बाजूला व्हायचं हे कळलं की मग माणूस खऱ्या अर्थानं माणूस होतो.
आणि त्याला देवाची भक्ती घडते. तुकोबाराय म्हणतात, देवा यासाठी आम्हाला चांगल्या गोष्टी, चांगली संगती दे, आणि त्यासाठी गर्भवासात यावं लागलं तरीही चालेल. चाल शेवटी होईल, पण चालीपूर्वी पुन्हा एकदा मी परिहार मांडतो. आज जो कार्यक्रम संपन्न झाला, आपले सर्वांचे आणि या प्रवरा परिसराचं भूषण असलेले आदरणीय कैलासवासी भाऊसाहेब पाटील कडू यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध, त्यांचे सर्व बंधू, मुलं, पुतण्या, त्यांच्या भगिनी, इतर सर्व पाहुणे आणि विशेष करून या कुटुंबातील सगळ्या सुना, त्यांच्या धर्मपत्नी, हा सगळाच परिवार आज दुःखांकित आहे. ते दुःख पेलवण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी आणि या परिवाराची वाटचाल याही पुढील काळामध्ये सर्व क्षेत्रात, धार्मिक, सामाजिक, कृषी, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात चांगली होत राहावी आणि त्यासाठी स्वर्गीय भाऊसाहेब पाटलांचे आशीर्वाद या परिवाराच्या सदैव पाठीशी राहावेत, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कुटुंबाशी आणि आपल्या सर्वांशी ज्यांचे विशेष स्नेह संबंध राहिलेले आहेत, असे आपले सर्वांचे आदरणीय राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे उपस्थित राहिले, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील हे उपस्थित राहिले, आपले सर्वांचे आदरणीय रावसाहेब पाटील मस्के हेही उपस्थित राहिले, डॉक्टर खर्डे साहेब आहेत, सिद्धार्थजी मुरकुटे आहेत, आणि समोर बसलेले आपण सर्व मान्यवर आहात. सर्वांना मी धन्यवाद देतो. आज पारनेर येथून पारनेर नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी कुमावत मॅडम या सुद्धा आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि सेवा या ठिकाणी आटोपती घेतो. तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन गाईन वडी, गुण गाईन गाईन वडी. सोके गालावे आमाजे, गालावे आमाज, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी रे, हेची माझी सर्व जोडी जोडी, हेची माझी रा, हेची माझी सर्व जोडी. हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन कैलासवासी भाऊसाहेब चंद्रभान पाटील कडू यांच्या स्मरणार्थ पाथरे येथील पांडुरंग मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि त्यासाठी 21,000 रुपयाची देणगी श्री रावसाहेब चंद्रभान पाटील कडू यांच्या हस्ते परिवाराच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येते. त्याचप्रमाणे आपल्या लोणीला कोविड काळामध्ये साहेबांनी जे कोविड सेंटर सुरू केलं होतं, त्यावेळेला भाऊसाहेब पाटलांनी अतिशय सुरुवातीला पुढे येऊन 51,000 रुपये रुग्णांच्या सेवेसाठी दिले होते. त्याहीबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. धन्यवाद.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल लिहिले गोरे वेडे वाकोडे वंदरे करा क्षमा भरत महाराज तुम्ही आहे उच्चारिना धिकार मी आपुला करा क्षमा भरत महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वरा राखा कोणी उठू नये, श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. महाराज तुम्ही ज्ञानदेव तुम्हारा ज्ञानदेव तुम्हारा कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव आपल्या सर्वांना विनंती आहे, सबस- कोणी उठू नये, भजनी मंडळींनी जागेवरच बसावं. आदरणीय साहेब आलेले आहेत, मान्यवर मंडळी आहेत आणि